सकाळी सकाळी नवरा बायकोचं एकदम मोठं भांडण झालं. त्यावेळेस बायको रागामध्ये म्हणाली, मला आता तुमच्यासोबत एक क्षण सुद्धा थांबायचं नाही. त्यावेळेस नवरा सुद्धा रागाच्या भरात म्हणतो, मी सुद्धा तुझ्या रोजच्या भांडणाला लय कंटाळलोय. मी कामावरून घरी येईपर्यंत तू घरामध्ये दिसता कामा नाही. तुझं सामान घे आणि इथून चालते हो. आणि एवढं बोलून नवरा ड्युटीवरती गेला. त्यावेळेस बायकोनं रडत तिच्या आईला कॉल केला आणि म्हणू लागली, आई, मी माझ्या लेकरांना घेऊन मी माहेरमध्ये येत आहे. मला माझ्या नवऱ्यासोबत एक क्षण सुद्धा राहायचं नाही. त्यावेळेस आई शांतपणे म्हणाली, बाळा, माहेरमध्ये येणं हा प्रत्येक समस्येचा उपाय नाही. मला सांग, तुझ्या नवऱ्यानं तुझ्यावरती हात उचलला का? त्यावेळेस बायको म्हणते, नाही. मग विचार कर, तुझ्या बाबाचं आणि माझं सुद्धा भांडण होतच ना, पण आम्ही ते भांडण संवादाने सोडवतो. रागाच्या भरामध्ये घेतलेला एक निर्णय आयुष्यभराचं नुकसान करू शकतं. आणि तुझ्या मोठ्या बहिणीनं सुद्धा तिच्या नवऱ्यासोबत भांडण केलं, माहेरमध्ये येऊन घटस्फोट घेतला. आज तिचं जगणं किती कठीण झालंय हे तुला सुद्धा माहिती आहे. आणि आईचं हे बोलून बायको खूप रडू लागली. पण नंतर ती काही वेळानं शांत झाली. तिनं शांतपणे विचार केला, आजच्या भांडणामध्ये माझ्या सुद्धा चुका होत्याच. मग तिनं नवऱ्याच्या आवडीचं जेवण आणि खीर बनवली. संध्याकाळी ज्यावेळेस नवरा घरी आला त्यावेळेस बायकोनं हसत दरवाजा उघडला. जेवताना नवरा म्हणाला, सॉरी, आज मी रागामध्ये खूपच जास्त बोललो. मला कामाचा सुद्धा खूप ताण आहे. त्यावेळेस बायको म्हणाली, अहो असं नाही, आजच्या भांडणामध्ये माझ्या सुद्धा चुका होत्या. मला सुद्धा खरंच माफ करा. आणि दोघांना पण एकमेकांना माफ केलं. त्यावेळेस बायको मनातल्या मनात आईचे आभार मानत होते, कारण आईने तिला भावनेच्या भरामध्ये निर्णय घेण्यापासून थांबवलेलं होतं. लक्षात ठेवा, नवरा बायकोच्या नात्यामध्ये भांडण तर होतातच, मतभेद होतात, पण संयम, संवाद आणि समजूतदारपणाने नातं पुन्हा सुंदर करता येतं.